आज क्रिएट बघूया, क्रिएट कसं करायचं ते. क्रिएट म्हणजे आता आपण हा जो लिस्ट बनवलेला तर याच्यावर एक लिंक आहे बघा, क्रिएट न्यू असं वरती नाव आहे त्या लिंकला. जी लिस्ट बनवलेली काल ती रन करते. लिस्ट रन होते. सो बघा इथे लिस्ट क्रिएट झाली आणि या लिस्टला इथे एक ऑप्शन आला बघा, क्रिएट न्यू. तर हा कुठून आलाय, तर तुम्ही ह्या लिस्टच्या व्ह्यू मध्ये जर बघितलं जाऊन, तर इथे ही एक ऍक्शन लिंक आहे. ऍक्शन लिंक म्हणजे अशी जर लिंक क्रिएट करायची असेल आपल्याला ह्याच्यासारखी, तर त्याला आपण HTML.action लिंक यूज करतो. आणि हे क्रिएट न्यू, तर हा टेक्स्ट तुम्हाला इथे दिसतोय क्रिएट न्यू. आणि तो कुठल्या मेथडवर रन होणार आहे, तर क्रिएट मेथडवर. म्हणजे याच कंट्रोलरमध्ये, स्टुडंट कंट्रोलरमध्ये जी क्रिएट मेथड आहे ती कॉल होणार आणि त्याच्यावर तो रन होणार, असं त्यांचं मिनिंग होतं. पण आपल्याकडे तर या कंट्रोलरमध्ये ही मेथड नाहीये, तर आपण ती मेथड क्रिएट करू. आता तुम्हाला इथे लेफ्ट साइडला खाली बघायचं, काय लिंक दिसते ते मला सांगा. ह्याच्यावर होवर केलं की काय दिसतंय खाली? हा, म्हणजे कंट्रोलर आणि ऍक्शन दिसतंय, बरोबर. तर आपण त्या कंट्रोलरमध्ये ती ऍक्शन क्रिएट करू. तुम्हाला हवं तर त्या ऍक्शनचं नाव तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे आता इथं क्रिएट आहे, सपोज मला क्रिएट स्टुडंट असं नाव द्यायचं आहे, तर असं तुम्ही इथे पण चेंज करू शकता, तिकडे ते ऑटोमॅटिक चेंज होतं. तर आपण काय करू, ह्या कंट्रोलरमध्ये, स्टुडंट कंट्रोलरमध्ये क्रिएट स्टुडंट नावाची मेथड क्रिएट करूया. इथे पब्लिक ऍक्शन रिझल्ट क्रिएट स्टुडंट, ठीक आहे. रिटर्न व्ह्यू एक मेथड. आता क्रिएटचं कसं असतं, दोन मेथड असतात, एक गेट एक पोस्ट, ठीक आहे. हे HTTP गेट, अजून एक आपल्याला बनवायची HTTP पोस्ट. ही राहणार HTTP पोस्ट. आणि सेकंड मेथडला आपला मॉडेल असतो, इनपुट पॅरामीटर, जसं आपण हेल्पर क्लासेस शिकताना केलं होतं तसं, ठीक आहे. कारण की याच्यावर आपल्याला व्ह्यू क्रिएट करायचा आहे, हेल्पर क्लासेस असलेला व्ह्यू क्रिएट करायचा आहे, ठीक आहे. सो याला इनपुट पॅरामीटर राहणार मॉडेल. ओके. क्रिएटच्या दोन मेथड क्रिएट केल्या मी, सेम नावाच्या असतात दोन्ही पण मेथड, क्रिएट स्टुडंट. एक गेट आहे एक पोस्ट आहे. गेटला काहीच इनपुट नसतं, पोस्टला तुमचं मॉडेल जे बनवलेलं आहे आपण ते इनपुट असतं, ठीक आहे. आता याचा व्ह्यू जनरेट करायचा, तर स्कॅफोल्ड करून, जसं काल लिस्टचा स्कॅफोल्ड करून व्ह्यू जनरेट केला, तसा ह्याचा पण स्कॅफोल्ड करून व्ह्यू जनरेट करणार. तर यासाठी काय करायचं, राईट क्लिक, ऍड व्ह्यू, टेम्पलेट सिलेक्ट करायचं, क्रिएट. ओके. मॉडेल सिलेक्ट करायचं, क्लास, मॉडेल क्लास, ठीक आहे. ऍड म्हणायचं. टेम्पलेट काय सिलेक्ट केलं, क्रिएट, आणि मॉडेल क्लास सिलेक्ट केला. तर हे बघा ऑटोमॅटिक पूर्ण कोड जनरेट झाला, स्कॅफोल्ड होऊन आला, ठीक आहे. आता तुम्ही ही लिस्ट रन केली, ठीक आहे, आणि त्या क्रिएट न्यू वर क्लिक केलं ना की ऑटोमॅटिक तो ही क्रिएटची गेट मेथड कॉल करेल, ठीक आहे. आणि हा व्ह्यू रिटर्न करेल. हा व्ह्यू म्हणजे ही गेट मेथड कॉल करेल तो, तर हा व्ह्यू रिटर्न करतो, बरोबर. म्हणजे हा व्ह्यू रन होणार, ठीक आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. पहिल्यांदा लिस्ट रन करूया. काही असू दे याच्यामध्ये, सर्वात पहिल्यांदा लिस्टच रन करायची. ओके. डायरेक्ट क्रिएट रन करायचं नाही, लिस्टच ऑलवेज रन करायची पहिल्यांदा. तर बघा लिस्ट रन झाली. आता इथे क्रिएट न्यूला होवर केल्यावर खाली काय दिसतंय तुम्हाला, स्टुडंट CTRL/ क्रिएट स्टुडंट, म्हणजे तो त्या कंट्रोलरची ती मेथड कॉल करणार. याच्यावर क्लिक केल्यावर, क्लिक केलं, मेथड कॉल केली.
गेट मेथड कॉल होते, कारण व्ह्यू पहिल्यांदा आपण गेट करतोय, घेतोय, बरोबर. मग आता हा काय रिटर्न करतोय, त्याचा व्ह्यू रिटर्न करतोय, म्हणजे तो या व्ह्यूला जाईल क्रिएट स्टुडंटच्या. हे बघा, क्रिएट स्टुडंटच्या व्ह्यूला आला आणि तो आता पूर्ण व्ह्यू रन करेल. कंटिन्यू करते मी. हा बघा, म्हणजे हा टेक्स्ट बॉक्सेसचा व्ह्यू क्रिएट झाला. ठीक आहे. आता याच्यामध्ये समजा आपल्याला आपण व्हॅल्यू टाकल्या, अशा काही व्हॅल्यू मी टाकल्या. आता या क्रिएट बटनवर क्लिक केलं ना, हे बटन कुठे आहे, स्टुडंट क्रिएट स्टुडंटच्या व्ह्यूवर बटन आहे. या क्रिएटवर क्लिक केलं ना की हा त्या क्रिएटच्या पोस्टला घेऊन जाणार. म्हणजे कुठे, इथे. त्या बटनवर क्लिक केल्यावर जसं सबमिट बटन होतं हेल्पर क्लासेसमध्ये, तसं इथं हे बटन आहे. ठीक आहे. याच्यावर क्लिक केलं की तो इथं आला आणि या एम मध्ये तुम्हाला सगळा डेटा दिसणार जो आपण तिथे एंटर केलेला आहे. आता इथं सेव्हचा कोड लिहिणार आपण. इथे आपण काय करणार, सेव्हचा कोड लिहिणार आपला एडिओचा, आणि मग हा डेटा आपण सेव्ह करणार. एवढं समजलं का? हे गेट आणि पोस्ट कसं घेतलं ते आणि स्कॅफोल्ड कसं केलं ते समजलं का? येस मॅम. सगळ्या स्टुडंटला समजलं का? येस मॅम. ठीक आहे. आता आपण इथे स्टॉप करते मी प्रोग्राम. इथे सेव्हचा कोड घेऊया. तर तुम्हाला माहिती आहे सेव्हचा कोड कसा असतो एडिओचा. पहिल्यांदा येणार आपलं कनेक्शन, त्यानंतर इथं आपलं सेव्हची प्रोसिजर येणार. तर आपल्याकडे सेव्हची प्रोसिजर ऑलरेडी आहे, ती मी इथे घेते. सेव्ह स्टुडंट. यानंतर काय येतं, आपण काय करतो, पॅरामीटर पास करतो. तर त्या स्टोअर प्रोसिजरला आपल्याला 3 पॅरामीटर पास करायचे. एसनेम, हे कुठून घेणार आपण, एसनेम आता कुठे आहेत सगळ्या व्हॅल्यू, या मॉडेलमध्ये आहे ना. एम डॉट एसनेम म्हणजे आता व्हॅल्यू कुठे येत आहेत, इथे येतात. आपल्याला तिथून रिडायरेक्ट होऊन, व्ह्यू वरून रिडायरेक्ट होऊन इथे येतात ह्या एम मध्ये, म्हणून मी एम डॉट दिले. ठीक आहे. सेम बाकीचे मार्क्स, एम डॉट मार्क्स, ऍड्रेस, एम डॉट ऍड्रेस. ठीक आहे. 3च इनपुट पॅरामीटर आहेत ह्याला, सो 3 आपण पास केले. याच्यानंतर काय येतो कोड, कनेक्शन ओपन. हा कोड तुम्हाला माहिती आहे. आता इथं एक चेंज करायचा आहे बघा. मी तुम्हाला लास्टला सांगते, किंवा मी आपण एकदा रन करून नंतर सांगते की इथं काय चेंज होणार. एकदा रन करून दाखवते की कसं होतं. परत लिस्ट पासून सुरुवात करायची. आता इथला डिबगर काढून टाकू. सारखं सारखं काही गरज नाही आपल्याला लिस्टला यायची. लिस्ट दिसली. क्रिएट न्यू वर गेलो, तो गेट व्ह्यू दाखवतो है ना, गेटचा व्ह्यू आला. आता याच्यात व्हॅल्यू टाकली तर एसटीडी तर तो काय सेव्ह करत नाहीये. बाकीचे पॅरामीटर आपण देऊया त्याला. ठीक आहे. जसं क्रिएट वर क्लिक केलं, तो आता काय करेल, सेव्ह करेल. ठीक आहे. रेस काय 1 आला, म्हणजे काय झालं, सेव्ह झालं. आता बघा, सेव्ह झालं की परत तोच व्ह्यू दाखवतोय. सेव्ह झालं की रिटर्न व्ह्यू म्हणजे तो करंट व्ह्यू दाखवणार. पण मला सांगा, इथं आपल्याला तोच व्ह्यू दिसला पाहिजे का क्रिएटचा, की लिस्ट दिसली पाहिजे सेव्ह झाल्यानंतर? तोच व्ह्यू दिसला पाहिजे का लिस्ट दिसली पाहिजे? सेव्ह झाल्यावर लिस्ट दिसली पाहिजे कॉमनली, आहे ना. लिस्ट मध्ये ती सेव्हची व्हॅल्यू आली पाहिजे. म्हणून इथे ना रिटर्न व्ह्यूच्या ठिकाणी रिटर्न रिडायरेक्ट टू ऍक्शन करायचं. रिटर्न रिडायरेक्ट टू
ऍक्शन आणि ब्रॅकेटमध्ये लिस्ट द्यायची, स्टुडंट लिस्ट, म्हणजे हा व्ह्यू रन कर, असं हे रन कर, म्हणजे तो परत काय करेल, ह्याला जाईल, ह्या मेथडला कॉल करेल. रिटर्न रिडायरेक्ट टू ऍक्शनचा मिनिंग काय होतो की वरची जी मेथड आहे ती कॉल कर परत, म्हणजे तो परत ही मेथड कॉल करणार आणि परत डेटाबेस मधनं पूर्ण डेटा आणून लिस्टवर शो करेल. बघा मी इथे कंटिन्यू करते, ते बघा आता सेव्ह केलेली इन्फॉर्मेशन इथं आली. म्हणजे त्याने काय केलं माहितीये का, मी तर रिटर्न रिडायरेक्ट टू ऍक्शन म्हटलं ना, तर त्याने हे डेटा सेव्ह केल्यानंतर परत त्याने हे कॉल केलं, म्हणजे हे मेथड कॉल केली, परत हा सगळा डेटा डेटाबेस मधून आणून त्याने लिस्टवर दाखवला. ठीक आहे, मग आपल्याला हेच पाहिजे. बघा आता मी परत तुम्हाला विदाउट डिबगर पूर्ण प्रोसिजर दाखवते. ठीक आहे, क्रिएट न्यू, इथं व्हॅल्यू टाकल्या, क्रिएट म्हटलं की इथं ते आलं पाहिजे, बरोबर, लिस्ट दिसली पाहिजे. तर हे झालं क्रिएटचं ऑपरेशन, गेट आणि पोस्ट. समजलं का मला सांगा, यात काही समजलं नसेल तर विचारा. समजला का एवढा पार्ट? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे, असंच एडिट. आता एडिट कुठे दिसतंय तुम्हाला? बघा प्रत्येक रोच्या याला एडिट दिसतंय, प्रत्येक रोला एडिट दिसतंय. ओके, म्हणजे आता ही रो, म्हणजे हे जर रेकॉर्ड अपडेट करायचं असेल तर त्यासाठी हे एडिट आहे, हे जर रेकॉर्ड अपडेट करायचं असेल तर त्यासाठी हे आहे, असं त्यांनी केलेलं आहे. हे प्रत्येक रोला कसं आलं तर हे तर लूप मध्ये आहे बघा, ते लिस्टच्या व्ह्यूला लूप मध्ये एडिट. हे बघा हा लूप आहे, इथून स्टार्ट झालाय ना, इथं एंड झालाय, हे लूप मध्ये हे एडिट. त्यामुळे ते प्रत्येक रेकॉर्ड बाइंड करताना एडिट बटन तुम्हाला तिथं ऍक्शन लिंक दिसते. ठीक आहे, आता एडिटला सर्वात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही एडिट करता तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला काय एडिट करायचंय, बरोबर. म्हणजे काय, मी जर एडिट करणार आहे तर मला पहिल्यांदा माहिती पाहिजे ना की डेटा कोणता आहे ऑलरेडी. म्हणजे इथं पुणे आहे हे मला माहित असेल तर मी एडिट करू शकते, बरोबर. जर का मला डेटाच माहित नसेल तर मी एडिट कसं करणार? म्हणजे एडिटला पहिल्यांदा आपल्याला डेटा गेट करावा लागतो, नंतर आपण त्यात अपडेट करू शकतो. ओके, काय म्हणते ते परत समजून घ्या. एडिटला सर्वात पहिल्यांदा आपल्याला डेटा गेट करावा लागतो, नंतर आपण त्याच्यामध्ये अपडेट करू शकतो. ओके, तर मग एडिटच्या पण दोन मेथड येतात. प्रोग्राम स्टॉप करते. एडिटच्या पण दोन मेथड येतात, एक गेट एक पोस्ट. इथे घेऊया पब्लिक ऍक्शन रिझल्ट. एडिट स्टुडंट असं नाव देते मी मेथडला. ही झाली गेट मेथड. रिटर्न व्ह्यू, अजून एक मेथड घेणार आपण पोस्ट, सेम नावाची HTTP पोस्ट. ठीक आहे, आता बघा गेट मध्ये ना गेट बाय आयडी करायचं. गेट बाय आयडी तुम्हाला मी शिकवलं कसं करायचं. तर गेटला इनपुट पॅरामीटर असतो आयडी. का कसं काय ते सगळं सांगते. इनपुट पॅरामीटर असतो आयडी आणि याला इनपुट पॅरामीटर असतो आयडी आणि मॉडेल. आयडी आणि मॉडेल. ओके, असे दोन इनपुट पॅरामीटर असतात. पहिल्यांदा याचा व्ह्यू कसा जनरेट करायचा ते बघा. एडिट स्टुडंटचा व्ह्यू कसा जनरेट करायचा. राईट क्लिक, ऍड व्ह्यू, टेम्पलेट सिलेक्ट करायचा, एडिट. एडिटचं टेम्पलेट सिलेक्ट केलं, क्लास सिलेक्ट करायचा आपला मॉडेल क्लास. ठीक आहे, एडिटच्या वेळेला एडिट, क्रिएटच्या वेळेला क्रिएट टेम्पलेट. हे झालं स्कॅफोल्ड सगळं. ओके, आता बघा ह्याला आयडी इनपुट पॅरामीटर का घेतलं, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, मला कोणती गोष्ट एडिट करायची आहे ती पहिल्यांदा मला गेट तर केली पाहिजे टेबल मधून, की मला सपोज हे रेकॉर्ड सुभाष सेकंड नंबरचं रेकॉर्ड आहे, मला हे एडिट करायचं, तर पहिल्यांदा मला त्याच्या व्हॅल्यू डेटाबेस मधून गेट केल्या पाहिजे. तर एडिटच्या गेट मध्ये गेट बाय आयडी करायचं, म्हणजे व्हॅल्यू गेट करायच्या. तर इथं काय येणार, गेट बाय आयडीचा कोड येणार. ओके, आता हा आयडी कुठून येणार, त्याला कसं कळणार कोणता आयडी आहे,
तर त्यासाठी ह्या लिस्टवर जायचं आणि इथं आपल्याला ह्याच्यामध्ये चेंजेस करायचे. पहिल्यांदा तर एडिट हा टेक्स्ट आहे जो आपल्याला तिथे दिसतोय. सेकंड काय, हे मेथडचं नाव आहे. याच्यावर तुम्ही जर होवर केलं तर तो तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा लिंक टेक्स्ट असतो, सेकंड काय असतं, मेथडचं नाव असतं. आपण मेथडचं नाव काय ठेवलं आता, एडिट स्टुडंट. जसं क्रिएट स्टुडंट चेंज केलं होतं तसं इथं एडिट स्टुडंट चेंज करायचं. थर्ड आपल्याला आयडी पास करायचा आहे. तर हे जो कमेंटेड कोड आहे तो मी काढून टाकते बघा. हे स्टार्टिंगला कमेंट केले, एंडला कमेंट केले, हे दोन्ही काढले. आणि इथून आपल्याला प्रायमरी की पास करायची. म्हणजे काय, आता गेट बाय आयडी साठी याच्यामध्ये आयडी कोणता आहे, हे 4 कॉलम आहेत बरोबर. स्टुडंट आयडी, एस नेम, मार्क्स आणि ऍड्रेस. याच्यामध्ये आयडी कोणता आहे, हा आहे ना, आयडी, स्टुडंट आयडी. हा, मग त्याला आपण स्टुडंट आयडी द्यायचा. म्हणजे काय, तर तुम्ही तिथे जो एडिट सिलेक्ट कराल ना तो आयडी इथे येतो आणि मग तो ऍज अ आयडी इकडे पास करतो. कुठे, ह्याला इथे पास करतो. आणि मग इथनं आपण गेट बाय आयडीचा कोड खाली लिहितो आणि मग तो डेटा घेऊन येतो. ओके, ही प्रोसिजर सगळी मी दाखवते तुम्हाला परत. पण इथे लक्षात काय ठेवायचं, हे जे आयडी आणि हे जे आयडी सेम पाहिजे. जर का तुम्ही इथं एसटीडी आयडी दिलं आणि इथं आयडी दिलं, मॅच नाही होणार. बघा, मी हे नाही म्हणत आहे, आयटम डॉट नाही म्हणत आहे. हे जे इक्वल्स टूच्या आधी हे आयडी आणि हे आयडी सेम पाहिजे. ओके, तुम्हाला मी प्रोग्राम पहिल्यांदा रन करून दाखवते की इथं आयडी कसा आहे. तो रन करताना नेहमी स्टुडंट लिस्ट पासून रन करायचं. आपल्याला माहिती आहे प्रत्येक लाईनला एडिट बटन आहे, म्हणजे एडिट लिंक आहे. ठीक आहे, तुम्ही बघा, मी प्रत्येक एडिटला होवर करते. इथे लिंक काय येते ते बघा, काय ते लिंक, स्टुडंट कंट्रोल एडिट स्टुडंट. एडिट स्टुडंट ही मेथड आहे आणि /1 काय, आयडी, एसटीडी आयडी आहे. सेकंडला नेल्यावर 2, थर्डला नेल्यावर 4 येतो. थर्डचा डिलीट केला आय थिंक आपण, 4 आहे. हा, 5, 6, 7, 8 येत आहे का, स्लॅशला आयडी येतात सगळीकडे. Yes. ते कसे येत आहेत, कारण की आपण इथे चेंजेस केले. हे बघा, हे याच्यामुळे तो तिथे नेतोय. ठीक आहे, मग आता सपोज मला हे सेकंड नंबरचं रेकॉर्ड आहे सुभाष, हे एडिट करायचं. एडिट बटनवर क्लिक केलं तसं त्याने ती जी खाली लिंक येत होती ती कॉल केली. आता इथे आयडी मध्ये बघा 2 आलं. कसं आलं, याच्यामुळे आलं, इथनं 2 पास केला त्याने. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हा आयडी आणि हा आयडी स्पेलिंग मॅच झाली पाहिजे तरच येणार, नाही तर येणार नाही. ठीक आहे, मग इथे 2 आलं. मग आता इथनं पुढे आपण गेट बाय आयडीचा कोड लिहायचा आणि तो डेटा गेट करायचा आपल्याला सगळा. तर गेट बाय आयडीचा कोड आपण इथे लिहूया. प्रोग्राम स्टॉप केला मी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेट बाय आयडीचा कोड कसा असतो ते, डीटी पर्यंतचा कोड वरचा खाली घेतला मी. इथं गेट बाय आयडीची प्रोसिजर, गेट बाय आयडी. ठीक आहे, आणि पॅरामीटर पास करतो इथून, आहे ना. एसटीडी आयडी, आयडी, एसटीडी आयडीला काय जाणार, हा आयडी. मग तो इथे डीटी मध्ये डेटा आणेल. आता हा डेटा सर्च होऊन येताना किती येतील रेकॉर्ड, डीटी मध्ये किती रेकॉर्ड येतील सर्च होऊन येताना. 2 नंबरचा एक.
कारण की आपण आयडी वापरलाय आणि आयडी हा प्रायमरी असतो म्हणजे युनिक असतो, तर एकच येणार. बरोबर. मग आता मला सांगा, एक रेकॉर्ड शो करण्यासाठी लिस्ट घेण्याची गरज आहे का? No. काय घ्यावं लागेल मग? सिंगल रेकॉर्ड साठी आपण क्लासचा ऑब्जेक्ट फक्त घेऊ शकतो ना. समजलं का? हो मॅम. S1 घेते. ठीक आहे. सो आता या S1 मध्ये आपण सगळं रेकॉर्ड टाकू. S1 डॉट stdid इक्वल्स टू dt मधून काढायचं. dt मधून कसा डेटा काढतो आपण? dt मधून डेटा कसा काढतो आठवतंय का? बघा. एकच रेकॉर्ड आहे म्हणजे 0th रोला असणार. इथं काय येतं? कॉलमचं नाव std आणि हे इंटिजर आहे, तर काय करायला लागेल आपल्याला? कन्वर्ट टू इंट 32. कोड समजतोय का ते मला सांगा. एस नेमला कन्वर्ट करायची गरज नाहीये. त्याला कन्वर्ट कशात करणार तुम्ही? source string. मार्क्स आणि एस ऍड्रेस, म्हणजे चारी पण पॅरामीटर आपण S1 ला घेतलेत. बघा, जे DT मध्ये आले होते ते चारी पॅरामीटर आपण कुठे घेतले? S1 ला. ह्या. ठीक आहे. मग आता हा S1 आपण व्ह्यू ला पाठवणार. त्या S1 मध्ये सगळ्या व्हॅल्यू येतील ना, त्या व्ह्यू वर पाठवणार. कुठल्या? एडिटच्या व्ह्यू वर. तर तो सगळ्या व्हॅल्यू ऑटोमॅटिक त्या व्ह्यू ला दिसतात. आता रन करून दाखवते मी तुम्हाला परत काय होतंय चेंजेस ते बघा. लिस्ट जसं की सपोज हा रेकॉर्ड आहे सुभाष, है ना. एडिट करायचं आपल्याला. एडिट बटनवर क्लिक केलं, इथं आला ID 2. इथनं पुढं तर आता तो 2 पाठवेल डेटाबेसला इथे आणि DT मध्ये 2 चे रेकॉर्ड येतील. बरोबर आले. आता आपण काय करतोय? ते सगळे रेकॉर्ड काढून कशात घेतोय? S1 मध्ये. ठीक आहे. आता बघा, S1 मध्ये सगळे रेकॉर्ड आले. ठीक आहे. मग आता हा पाठवतोय व्ह्यू ला. मग तो व्ह्यू ला घेऊन जाणार S1 चा रेकॉर्ड आणि व्ह्यू ला बाइंड करणार म्हणजे सगळे रेकॉर्ड त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये दाखवणार. हे बघा, एडिटचा व्ह्यू आणि सगळे रेकॉर्ड ह्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आले. आता मग ह्याच्यामध्ये जे मला चेंजेस करायचे ते मी इथं करू शकते. इथं बघा, इथं चेंज केला, इथं चेंज केला, इथं चेंज केला. सपोज हा कुठं जिथं तुम्हाला करायचं तिथं करा. जसं इथं क्लिक करणार मी, हा कुठे जाणार? आता एडिटच्या पोस्टला. कुठे? एडिटच्या पोस्टला आला. ठीक आहे. इथं बघा, ह्या M मध्ये सगळं आलं असेल. आले. आता इथं काय करणार तुम्ही? कोणता कोड लिहिणार? अपडेटचा. समजतंय का? अपडेटचा आता नाही घेणार आपण, जास्त प्रेशर नाही द्यायचं. अपडेटचं तुम्ही स्वतः ट्राय करा किंवा मग नेक्स्ट उद्या घेऊया, आता लगेच नको. पण तुम्हाला 3 गोष्टी शिकवल्या मी. एडी वगैरे काढून टाकते आता सगळं. क्रिएटचं गेट पोस्ट आणि एडिटचं गेट शिकवलं. क्रिएटच्या गेटला तर काय नाही केलं आपण, पोस्टला सेव्हचा कोड लिहिला. एडिटच्या गेटला गेट बाय आयडीचा कोड लिहिला. ह्या गेट बाय आयडीचा यूज काय झाला? तो एडिट बटनवर क्लिक केल्यावर जो त्या रेकॉर्डला डेटा आहे तो टेक्स्ट बॉक्स मध्ये दाखवतोय एडिटच्या व्ह्यूला. परत दाखवते तुम्हाला रन करून.
हे बघा, जसं इथे एडिटवर क्लिक केलं की तिथला जो त्या रोचा रेकॉर्ड होता इथं आला. हेच पाहिजे आपल्याला, कळलं का? हे गेट बाय आयडी मुळे होतंय. मग आपण इथं चेंजेस करतो आणि मग पुढे अपडेट करू शकतो. समजतंय का? हे केले आपण एडिटच्या गेटमध्ये. समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. आता 3 कन्सेप्ट शिकवल्या मी तुम्हाला. एडिटचं गेट, पोस्ट, क्रिएटचं गेट, पोस्ट आणि एडिटचं गेट. हे तिन्हीची प्रॅक्टिस करायची. तुम्ही जे काही टेबल घेतले असतील गेट ऑल साठी, त्यातून पुढे हे करायचं. करणार का? आणि तुम्हाला वाटलं तर अपडेट ट्राय करा. जसा सेव्हचा कोड लिहिलाय ना मी इथं, तसाच इथं फक्त अपडेटचा कोड लिहायचा आहे तुम्हाला ऍक्च्युली, आणि तुम्हाला तो कोड माहिती पण आहे. ट्राय करा. नाही आलं तर उद्या आपण घेणारच आहे. ठीक आहे. काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये?